लोकांना बरं नाही दिसलं, नामदेव महाराजाला धक्का आणि बुक्की दिली. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकीच एक औंढा नागनाथ या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर पाहू मंदिर कसे आहे. तर मग चला. हिंगोली जिल्ह्यामधील हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून राज्यातील व परराज्यातील भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात. अनादिपंत काय होय धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिलं पाहिजे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार. इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना. अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हा देवदेवता फोडतच चालले. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणा. सरसेनापती राज ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येते त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. बोला नागनाथ महाराज की जय. आता जे तुम्ही हे मंदिर पाहिलं ना, हे मंदिर दिसतं 5500 वर्षापूर्वी इथं जे तलापाणी जंगल होतं. या जंगलाच्या आतमध्ये अशा बऱ्याच गायी राहत होत्या. हिच्यामधून एक गाय होती, हिचं नाव होतं कामानी धनू म्हणून. ही दररोजच्या टाइमी चारा खाऊन पाणी पिऊन आपलं जे जेवढं दूध दिसल या जिव्या ज्योतिर्लिंगावर सोडून जात होती. असे बरेच 5 दिवस निघून गेले. इथं आले नामदेव आणि महाराज गुरुवारी कीर्तन करायला, कीर्तन भजन करायला लागले या मंदिरात बसून. ओ बाई विठ्ठल विठ्ठल, ओ बाई विठ्ठल, हसत खेलत तेरे दौरे आया, सीते के जन्म को कैको आया, ओ बाई विठ्ठल विठ्ठल, ओ बाई विठ्ठल. आता हे मंदिर फिरलं म्हणून आपल्याला खूप काही दिशानी लावा. या जो मंदिराला खालून निव नाहीये, कोंडीशी नाहीये, पाय नाहीये. या हे मंदिर कसं फिरलं. आता इथं जो एक राक्षस राहत होता, त्याचं नाव होतं दारुका नावाचा. हे हरेक रोज का माणसाला मारून खात होता. त्याच्यामधून एक पुजारी वाचला. एक पुजारी म्हणायला लागला, दादा दादा तुला काची गरज आहे. तो म्हणायला लागला, मला आणि एक राक्षस पाहिजे. या बाहेरच्या लोकांना बरं नाही दिसलं, नामदेव महाराजाला धक्का आणि बुक्की दिली. नामदेव महाराज पूर्व दिशेला गेले, मंदिराच्या पाठीमागं. म्हणजे मंदिराच्या पाठीमागे गेले. म्हणायला लागले नागनाथाला, नागनाथा नागनाथा मी आलो. त्या दरबारातून 850 किलोमीटर पैदल त्या दरबारात धक्का बुक्की दिली. मी माझ्या मोठ्या भाऊला 4 कदम आणले. ही बागांची पूर्व, ही पश्चिम, दक्षिण, ही उत्तर. बादल्याच्या बा शोलिकबरी आणि गाभरा बसूबाई. आता जे तुम्हाला इथून जो वरचा मला सांगतो, मला पांढरा भाग दिसतो ना, हे भाग पुरा औरंगजेब मुक्कड बादशाहांनी तोडला होता. कसं हे भाग पुरा औरंगजेब मुक्कड बादशाहांनी तोडला होता. इंदोरची आयला देवीला बांधलेला आहे. अशी या मंदिराची माहिती आहे. बोला नागनाथ महाराज की जय.
औरंगजेबाने या मंदिरावर आक्रमण केले. त्याआधी हे मंदिर 7 मजली होते असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आहे. आणि मंदिरावरील जो पांढरा भाग आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. आत्ताचे हे जे मंदिर आहे ते यादवकालीन आहे. पांडवातील ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी या मंदिराची स्थापना केली असा मतप्रवाह आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिराला नवसंजीवनी दिली आहे. मंदिरावरील ही शिल्पकला अतिशय सुंदर आहे. तर या मंदिराला तुम्ही आवर्जून एक भेट द्या एवढंच मी म्हणेन. सध्याचे हे मंदिर हेमाडपंथी असून यादव घराण्याने बांधले होते आणि हे मंदिर 13व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे क्षेत्रफळ 7200 चौरस फूट असून उंची 60 फूट आहे व मंदिर परिसराचे एकूण क्षेत्रफळ 60,000 चौरस फूट एवढे आहे. ये प्राचीन मंदिर है 5,500 साल पुराना, जिसका दरवाजा पूर्व दिशा में था. नामदेव जी कीर्तन करने लगे तब मंदिर के पीछे जाकर नामदेव जी बैठे तो भगवान ने देख लिया कि मेरा भगत सच्चा है, तो इतना बड़ा पत्थर का मंदिर पूर्व दिशा से पश्चिम दिशा घुमा दिया. मंदिर घुमा देने के बाद उनकी जो खाती है वाणी है वो श्री गुरु ग्रंथ साहिब में लिखी गई है कि जो जो नामा हर गुण उचरे भगत जना को देवरा फिरे. Shiva.